नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बंधू येईल माहेराने ह्याला गौरी गणपतीच्या सणाला. तर या गाण्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या माहेरी चाललो आहे, पण इथे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे बंधू न्यायला नाही आलेला, तर आमचे आहोच आलेत आम्हाला पोचवायला. कारण कुठेही जायचं आणि यायचं असलं की पोचवायची आणि आणायची जबाबदारी आहोंवरतीच असते. तर फायनली आम्ही पोचलो आहे माहेरी, म्हणजेच माझ्या गावी. आणि स्पेशली गौरी गणपतीसाठी गिरिजाला, राशीला आणि परीला तिघींनासुद्धा नऊवारी साड्या शिवलेल्या आहेत. राशी छान नऊवारी साडी घालून ती अगदी कम्फर्टेबल, आणि तिचा पदरसुद्धा मी थोडासा लॉंग होता तर पायात अडकेल, तर यासाठी थोडासा मी खोचला आहे. गिरिजालासुद्धा साडी परफेक्ट बसली आहे, पण ती थोडंसं नाटक करते, म्हणजे अनकम्फर्टेबल नक्कीच तिला थोडंसं फील होत असणार आहे. तर साडीबद्दलच बोलायचं झालं तर मी इतकी मोठी झाली आहे, पण तरीसुद्धा मला अनकम्फर्टेबल फील होतं आहे साडी घातल्यावरती, अगदी सहावारीसुद्धा. म्हणजे मी इकडे माहेरला आले होते आता गौरीला, तर मी छान असे सेट घेऊन आले होते ड्रेसचे. बट इथं आल्यावरती सगळ्यांनीच आता गौरी घ्यायची म्हटल्यावरती साड्या घातल्यात, आणि मग त्यामुळे मी सुद्धा मम्मीची एक साडी घेतली आणि घातली. आणि साडीचं फिटिंग खूप छान वाटत होतं, त्यामुळे मला ती साडी आवडली. हलकी फुलकी मस्त अशी होती, त्यामुळे मी ती वेअर केली. आय थिंक साडी चांगली वाटते. तर कशी वाटते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि गिरिजा आणि परी दोघी पण गौरी घ्यायला तिथं आत उभारल्या नाहीत बाहेर आमच्यासोबत, तर त्या आत येऊन बसल्या होत्या. आणि माझं छोटंसं राशी जी आहे तर ती माझ्यासोबत उभारली होती. तर हा एक सीन बघताना मला एक आठवण जुनी जी आहे तर ती आठवली, की ज्यावेळी मी लहान असायचे आणि गौरी मी घरात घ्यायचे, तर त्यावेळी आमची आजी औक्षण वगैरे करायची आणि आतमध्ये घ्यायची. तर आता ती नाही आहे, पण तिची एक आठवण म्हणून एक फोटो आहे माझ्याकडे, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा एक रिच्युअलप्रमाणे आम्ही गौरी जी आहे तर ती घरामध्ये घेतली. गौरीची स्थापना झाल्यानंतर मग आम्ही सकाळची आरती करून घेतली. आणि आता आरतीला आमच्याकडे चिल्लर पार्टी भरपूर आहे. तर राशी काकेत बसली आहे, त्यामुळे गिरिजालासुद्धा काकेतच बसायचं आहे. तर ती बराचदा तसा हट्ट करते आणि मग तो मला पुरवावा लागतो. तर इथं एकाला तिघीजणी आहेत, म्हणजे गिरिजा, राशी आणि परी, त्यामुळे नॉनस्टॉप त्यांची दंगामस्ती जी आहे तर ती चालू आहे. आणि राशी लहान आहे, मी कंटिन्युअसली त्यांच्याकडे बघतच बसायला लागतं. तोवर इकडे आंटीने आणि मम्मीने गौरीला सजवायला चालू केलं होतं, नटवायला चालू केलं होतं. तर छान अशी महालक्ष्मीची, मी स्पेसिफिकली सांगते, तर महालक्ष्मीला आलेली साडी जी आहे तर ती नवीन साडी आहे, हिरवी साडी, नऊवारी साडी. तर ती आपण आणली होती आणि ती साडी आज आपण गौरीला घातली आहे. सोबतच दागिने, जे कुठलीही सुवासिनी स्त्री असली की दागिने तिला खूप प्रिय असतात. तर दागिने, बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र, नकातली नथ, तर या सगळ्या अलंकाराने गौरीला छान असं नटवतो. तर गौराबाई म्हणजे गणपतीची आई असते. तर गणपती बाप्पा आल्या आल्या गौराबाईसुद्धा लगेचच येते, आणि गौराबाईच्या येण्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे तिला शोभेल असा साज शृंगार जो आहे तर तो प्रत्येकजणच आपल्या गौराबाईचा जो आहे तर तो करत असतो. तर यासोबतच एक मी कॉन्टेस्ट अनाऊन्स करते. तर प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पा आले असतील, सोबतच गौराबाईसुद्धा आले असेल, तर तुमच्या घरातल्या गौराबाईचा जो फोटो आहे तर तो मला या व्हॉट्सॲपवरती शेअर करा. एका लकी विनरला आपला ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लगेचच मला व्हॉट्सॲपला तुमचा फोटो शेअर करा. तर आम्ही सगळे गौराबाईला नटवण्याच्या तयारीत होतो, आणि गिरीच्या इथे मागे येऊन मणी म्यावसोबत खेळते. तर ही मणी म्याव आमच्या शेजारची आहे, पण आमच्या घरामध्ये तिला अगदी महाराणीची ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे आम्ही इथं असलो की ती नेहमी घरातच असते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आमची गडबड चालू झाली नैवेद्य दाखवण्याची, सोबतच भाजी भाकरी इतरांना देण्याची आणि घेण्याची आपल्या इकडे पद्धत असते. तर तुमच्या इकडे ही पद्धत आहे का, किंवा तुमच्याकडे कोणती पद्धत आहे, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.